नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आज घेऊन आलोय लाडकी बहीण योजनेची तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता। एकदम सोपी पद्धत सांगतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना पुढील 2 महिन्यांमध्ये ई केवायसी करणे बंधनकारक आहे, तरच जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे। जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या सरकारच्या अधिकृत लिंकवरती यायचं आहे। तुम्ही केवायसी दुसरी लिंक वरून करू नका, कारण की खूप फ्रॉड लिंक येत आहेत। जर तुम्ही तिथे केवायसी केली तर तुमचा सर्व डेटा हॅक होऊ शकतो व तुमचे बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकते। त्यामुळे पहिले तुम्ही लिंक चेक करून घ्या व सरकारच्या अधिकृत लिंकवरतीच यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ती लिंक ओपन करा। इथे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई केवायसी करण्यासाठी जो बॉक्स दिला आहे, तर सर्वप्रथम लिंकला डेस्कटॉप करा आणि बॉक्सवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा पेज ओपन होईल। इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल। इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे व कॅप्चा जसाच्या तसा भरून मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा वर क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP पाठवला जाईल व तुमच्या लिंकवरती OTP टाकण्यासाठी असा पेज ओपन होईल। आणि एक महत्त्वपूर्ण सूचना, जे लाभार्थी केवायसी करत आहेत त्यांच्या व त्यांच्या पती किंवा वडिलांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुमची केवायसी होईल। जर तुमच्या किंवा तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट द्या व आधार कार्ड अपडेट करून आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जोडा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो नंबर जोडला जाईल त्यावरती OTP येईल। तर यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो नंबर जोडला त्यावरती OTP आली असेल ती इथे टाका व सबमिट करा। यानंतर असा पेज ओपन होईल। इथे विचारलं आहे की तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका। इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे व कॅप्चा भरून मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा वरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल व OTP टाकण्यासाठी तुम्हाला असा पेज ओपन होईल। यावरती तुम्हाला OTP टाकून सबमिट करायचं आहे। यानंतर असा पेज ओपन होईल ज्यामध्ये तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव दिसेल व उजव्या साईडला तुम्हाला जात प्रवर्ग विचारला आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे तो टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला खाली 2 प्रश्न विचारले आहेत, ते लक्षपूर्वक वाचा आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला होय असे क्लिक करायचे आहे, नाही असे क्लिक करू नका, कारण की नाही असे जर तुम्ही क्लिक केले तर तुमची ई केवायसी जी आहे ती चुकेल। यानंतर खाली तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरे मी योग्य प्रकारे दिली आहे असे टिक करून सबमिट करायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी झाली असं दिसणार आहे। जर तुम्हाला काही शंका असतील ई केवायसी झाली का नाही तर तुम्ही पुन्हा सरकारच्या अधिकृत लिंकवरती क्लिक करून लिंक ओपन करायची आहे व लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे व कॅप्चा भरून मी सहमत आहे क्लिक करून जसे तुम्ही OTP पाठवा यावर क्लिक कराल तर तुम्हाला या आधार कार्ड क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे दिसेल। अशा प्रकारे तुम्ही ई केवायसी करू शकता व ई केवायसी झाली आहे की नाही ती बघू शकता। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पाठवा, जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती मिळेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र।